संगीत ही तपश्चर्या असून लहानपणापासून ज्यांचं संगीत ऐकत मोठे झालो त्या संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या नावानं मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी एक कृपाशीर्वादच आहे। हा आशीर्वाद मी हृदयाशी जतन करेन। यापुढे संगीताची साधना, सिद्धी आणि भक्ती करताना हा पुरस्कार मला निश्चितच प्रेरणा देईल, असं वक्तव्य सत्काराला उत्तर देताना ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी ठाण्यात केलं। ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित 30व्या संगीतभूषण पंडित राम मराठे महोत्सवाचं उद्घाटन आज गणेश गडकरी रंगायतन इथे झालं। यावेळेला पालिकेचे अतिरिक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, पंडित मुकुंद मराठे, पंडित विवेक सोनार, रवी नवले, पंडित राम मराठे यांच्या कन्या सुशील ओक, वीणा नाटेकर, गायत्री मराठे उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात येणारा संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांना प्रदान करण्यात आला। 51,000 रुपये रोख सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। तर संगीतभूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार भारतीय नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला। रोख रुपये 25,000, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळेला आशा खाडीलकर यांनी पंडित राम मराठे यांच्या आठवणींना उजाळा दिला। रामभाऊंचं संगीत मानापमान हे नाटक मी पीठात बसून पाहिलं असल्याचं त्यांनी सांगितलं। पंडित रामभाऊ मराठे यांच्यासारखे कलाकार ईश्वर प्रेरित आणि साधना तपश्चर्येतून घडलेली माणसं होती। शास्त्रीय गायक असणाऱ्या पंडित राम मराठे यांना उपशास्त्रीय संगीताचीही बाज होता। पंडित राम मराठे यांनी नाटकात, चित्रपटात कामं केली आहे। त्या पिढीतल्या गायकांना प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती। त्यांचं संपूर्ण आयुष्य हेच संगीत साधना करण्यात गेलं आणि आता रामभाऊंचा शास्त्रीय संगीताचा वारसा त्यांच्या पुढील पिढ्याही समर्थपणे पुढे नेत आहेत। त्यांना मिळालेली ही ईश्वरी देणगी असल्याचं त्यांनी नमूद केलं। नमस्कार, मी निधी प्रभू, कथ्थक नृत्यांगना। ज्या महान कलाकाराचं गाणं ऐकून आम्ही लहानपणापासून मोठे झालेले आहोत, ज्या महान कलाकाराच्या गाण्याचे आमच्यावरती संस्कार आस्थागत होत आहेत, असे संगीतभूषण पंडित राम मराठे यांच्या नावाचा मला युवा पुरस्कार मला आज मिळाला आहे। यासाठी मी खरंच भाग्यवान आहे आणि याच्यासाठी ठाणे महानगरपालिका, नरेश मस्के साहेब, माळवी साहेब यांचे मनपूर्वक आभार। धन्यवाद।